गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हा आकांक्षित लोकसभा क्षेत्र म्हणून ओळखला जातो। इथले प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडीत आहेत। वेगवेगळे जे सिंचनाचे प्रश्न, खाणीचे प्रश्न, बाकीचे आणि तिथल्या माणसाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी मागील 2014ला जेव्हा काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली त्यावेळेस मला 3 लाख मतं मिळाली, भाजपला 5,35,000 मतं मिळाली। पराजयाचा फरक हा 2,35,000 होता। पुन्हा पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला 2019च्या वेळेस तिकीट दिली। माझं मताचं जे हे आहे ते 4,42,442 एवढं झालं आणि भाजपाचं 5,35,000च्या तुलनेमध्ये 19ला 5,19,000 झालं। माझं जो मतदान आहे 1,42,000 वाढलं आणि भाजपाचं 19,000 कमी झालं आणि त्यामुळे पराजयाचा जो फरक होता तो 77,000चा होता आणि त्यामुळे पुन्हा मी पक्षाला विनंती केलेली आहे की माझा जो मतांचा ग्राफ आहे तो वाढता ग्राफ आहे आणि भारतीय जनता पक्षाचा हा खाली येणारा ग्राफ आहे। त्यामुळे यावेळेस मला नक्की विश्वास आहे पक्षाने जर माझ्यावर विश्वास ठेवला आणि मदत केली तर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हे यावेळेस काँग्रेस पक्ष जिंकेल। आपण गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये आपला जनसंपर्क हा पहिल्यापेक्षा अधिक जास्त बळकट सध्याच्या स्थितीत झालेला आहे। काय सांगाल, कशा प्रकारची तयारी आपल्याकडून आहे? पहिलेपासूनच 2014 पासून माझा जनसंपर्क संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये आहे। मग तो बिना गुंडा असेल, लाहिरी असेल किंवा साले कसा दरे कसा असेल, चिमूरकडे BC बाकीचं संपूर्ण क्षेत्र पिंजून काढलेलं आहे। 2 वेळा लोकसभा लढवलेलं असल्यामुळे प्रत्येक घरापर्यंत नाव गेलेलं आहे। एक विश्वास लोकांमध्ये आहे की उच्च शिक्षित MBBS MD झालेला व्यक्ती हे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगून आहे अशा प्रकारचा जनसामान्यामध्ये विश्वास आहे। आणि मागील 2 वेळा जे तिथले स्थानिक तिथं खासदार आहेत त्यांचं काम कुठं काही दिसून येत नाही आणि कधीच लोकसभेमध्ये या क्षेत्राच्या विकासासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेला कुठं आढळून येत नाही। कोणताही ठळक अशा प्रकारचा विकास दिसून येत नसल्यामुळे लोकांना आता परिवर्तन पाहिजे आहे आणि परिवर्तन हे लोक मतदानाच्या माध्यमातून करतील असा विश्वास आहे। महायुतीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्या गडचिरोलीमध्ये रस्ताखेच चालू आहे। विद्यमान खासदार अशोक नेतेजी आणि धर्मबाबा आत्राम जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्यामध्ये तिकीटसाठी रस्ताखेच चालू आहे, काय सांगणार? नाही, त्यांना त्या ठिकाणी पराजयाची भीती वाटते आहे। जो सध्याचे जे खासदार अशोकजी नेते आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड तीव्र अशा प्रकारची अनास्थेची भावना आहे। त्यांनी ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे तसं काही झालेलं नाही म्हणून अँटी इन्कम्बन्सी त्यांना त्यांच्या सर्वेमधनं बाकी दिसतं म्हणून नवीन उमेदवाराचे शोध ते घेत आहेत। नवीन लोकांना तिथं उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये पक्षाच्या माध्यमातूनच त्यांचं ते सुरू आहे चर्चा। आपण चंद्रपूर जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर चंद्रपूर आर्डी लोकसभा क्षेत्रामधून शिवानी वडेट्टीवार हे इच्छित झालेल्या तिकीटसाठी नाव त्यांचं समोर आलेलं, काय सांगणार? अतिशय तरुण नेतृत्व आहे आणि त्यांचा जनसंपर्क आणि त्या भागातील जे काही वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत त्यांचे कामगाराचे प्रश्न, बाकीचे प्रश्न हे सोडवण्याच्या बाबतीमध्ये त्या नेहमी अग्रेसिव्ह राहतात आणि नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे। पण कुठेतरी जे धानोरकर मॅडम होते त्यांना संधी द्यायला पाहिजे असं वाटतंय का? नाही, तिकीट मागण्याचा हक्क अधिकार सगळ्यांनाच आहे। पक्ष ज्यांना तिकीट देईल, ज्यांना जबाबदारी देईल ते लढवतील। आपल्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे मतदार बंधू आहेत त्यांना काय एक संदेश आपला राहणार आहे? मला एकच सांगायचं आहे सगळ्या मतदार बंधूंना, आपला हा लोकसभा क्षेत्र आकांक्षित लोकसभा क्षेत्र म्हणजे मानव विकास निर्देशांक हा सगळ्यात कमी आहे। त्या गावामध्ये आरोग्याच्या, शिक्षणाच्या, बाकीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपण दूर केल्याशिवाय हा मानव विकास निर्देशांक वाढणार नाही, आपण विकासाकडे जाणार नाही। आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा विश्वास टाकून मला एक संधी द्यावी। 2 वेळा मी प्रयत्न केला आहे, पुन्हा तिसऱ्यांदा मी प्रयत्न करत आहे। मी नक्कीच या क्षेत्राचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा मला आत्मविश्वास आहे।